बरं झालं ताईने आम्हाला ऑर्डर नाही दिली, कारण आमचं जेवण एकदम चमचमीत असं मसालेदार असतं ना, तिखट. तर लोक तर बोट चाटून खातात. यो बोट चाटायला आम्ही हाताने जेवतोय कुठे? फोक आणि स्पूननीच जेवतो. हाताने जेवलं ना की चव जास्त लागते. हात धुवून मागेच पडल्यात माझ्या. हे आता हास ना. अनु, अहो असू द्या हो, लहान आहे ती. आणि वी आर अ फॅमिली, आहे की नाही? काय म्हणताय? कसं चाललंय BAST? आता या गरमीच्या सीझन मध्ये AC बस मध्ये आहात ना? नाहीतर एसीची तेवढी गरज नाही पडत. काय साध्या गाड्यांच्या खिडक्या खूप मोठ्या असतात ना, त्यामुळे हवा खेळती राहते, काही टेन्शन नाही. तसं काही बसनी एवढा प्रवास केला नाही मी, त्यामुळे पण चांगला आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे, काम कमी, सेटल्ड आयुष्य. सेटलवरनं आठवलं, माझ्या काही मैत्रिणी आहेत, त्यांना ना मी प्रमिला ताईंचा नंबर दिलाय. काय त्यांच्या मेट्सची, आजूबाजूच्या काही एरियातल्या लोकांची लग्न आहेत, ती सगळी ते स्पॉन्सर करतात. तुमचं काय म्हणतात ते चमचमीत तिखट बोट चाटायला लावणारं जेवण त्यांना आवडेल. सांगा ना, नक्की सांगा. पोट भरणं महत्वाचं ना, आणि पैसे मिळणं सुद्धा. तेवढं मुलीचं लग्न करायचंय, जोरात करायचंय म्हटल्यावर थोडासा खर्च होणार, गाठीशी पैसे लागणार, आहे की नाही? स्वामींची कृपा आहे आमच्या, त्यांनाच आमची काळजी. दिनेशराव, आकाश दिसत नाहीये. तो ऑफिस मध्ये. काय? तुला कसं माहिती ग? तू तर वेगळ्या ऑफिस मध्ये काम करते ना? अगं, इथे येण्याआधी दादाशी बोलणं झालेलं फोनवर. आपण खेळवण्याची तयारी करूया. केळवणाची तयारी होईल गप्पा संपल्यावर. हो ना. आणि मी आणि तेजस्विनी वहिनी कितीही गप्पा मारू शकतो. वहिनी काय आमच्यात असंच बोलतात. म्हणाली? आमचं बोलणं, आमचं स्वयंपाक, आमचं वागणं, आमचं राहणं तुमच्यापेक्षा खूप वेगळं आहे आणि आम्हाला आवडतं ते. आजकाल टेन्शन मध्ये असता तुम्ही खूप. तुला काय सांगू ग, आता कामाचा ना खूप लोड वाढलाय. 2-4 दिवस मे बी मला घरी पण येता येणार नाही. दुबईच्या मीटिंग्स आहेत ना. तू एक काम कर ना, तू पुढे जा दुबईला, मी येतो नंतर. मी एकटी? नाही नाही, हे कसं शक्य आहे? मला काही माहितीच नाहीये ना. मी एकटी कसं जाणार? नाही नाही, मी एकटी नाही जाऊ शकत ना. कसं आहे ना बाळा, ए बाळा, थोडस गोड बोललो ना की माजल्यासारखं नाही करायचं, कळलं? जा म्हणलं की जायचं. काम असतात मला, तुझ्यासारखे फुकटचे तुकडे तोडत नाही मी, कळलं का? कळलं का? आणि तू कोण आहेस ग? कोण आहेस तू? सांग ना. एकटी जाणार नाही म्हणजे काय? तू कोणी अप्सरा आहेस? तुला कोणी उचलून घेऊन जाणार आहे? बोल ना. माझे माणसं आहेत तिथे, ते रिसीव्ह करतील तुला, कळलं? कळलं का? आणि उगाच बनबन बनबन केली ना आता, कायम तर सोडून जाईन इथेच, कळलं की नाही? निघ चल. या चिमणीचा पिंजरा आता बदलण्याची वेळ झाली. आता हिच्या आणि हिच्या घरच्यांकडनं शेवटची वसुली केली की काम झालं आपलं. दुबईला पाठवायचं, दाम घ्यायचे आणि पुढे जायचं रे आयुष्यात. कारण पुढच्या आठवड्यात एक नवीन पाखरू पिंजऱ्यात अडकणार आहे. साधी भोळी भाबडी बिचारी माझी आशू. हे आशू, का
वा 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 प्रमिला ताई छान नाचायला शिकवलं मुलीला. मज्जा आली ना? आम्हाला काय 4 लोक एकत्र आले की आमची मजा मस्ती धमाल चालू असते. श्रीदेवीच्या गाण्यावर कर ना, मला खूप आवडते. नाही तिच्या डान्स क्लास मध्ये ज्या गाण्यावर डान्स शिकवतात ना ती त्याच गाण्यावर डान्स करते. असा उदास का आहेस तू? काल त्या बांदेकर बरोबर फोटो काढलास आणि मला सेंड केलास. कशाला, मला चिडवायला? वेडा आहेस का? असं का करेन मी? तुझं गिफ्ट आलेलं तेव्हा मम्मी तिथेच होती आणि तेवढ्यात तो तिथे आला आणि त्याने सगळं सावरून घेतलं आणि तेवढ्यात फोटो पण काढला, पण तुला कसं पाठवलंय मला लक्षातच नाही. साक्षी, तुझं खरंच कौतुक करण्यासारखं आहे हा. अजून आपल्याला लग्नात काय काय करता येईल त्याचा विचार करून ठेव, म्हणजे पाहुण्यांना कंटाळा नाही येणार. आलेल्या पाहुण्यांना एंटरटेन करायला एक इव्हेंट मॅनेजर आणि त्याची माणसं असतात. हो ना? साक्षीच आमची मॅनेजर आहे. आता मी गाणं गाते. हा